नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, काल मी कोल्हापुरात होतो। अनफॉर्च्युनेटली मी जे हे घेतले मोठो ब्लॉगिंगचे शॉर्ट घेतले ते नीट आले नाहीत, त्याच्यामुळे मी काय ब्लॉग तो सगळे ज्या क्लिप होते त्या सगळ्या डिलीट करून टाकला। त्याच्यामुळे तो ब्लॉग काही नीट झाला नाही। तर म्हटलं आता जाता जाता एक ब्लॉग करूया मोठो ब्लॉग चांगला, तर तो मोठो ब्लॉग येईल। आणि मी आता वायदे हॉटेलला आहे, म्हणजे माझी तिची परीक्षा होती कोल्हापुरात, तेव्हा मी आलेलो। आता डिटेल्समध्ये तुम्हाला मी मोठो ब्लॉगवरून जातानाच भेटेन ना, तेव्हाच सांगेन सगळं। ही अशी रूम होती कोल्हापुरात हॉटेल दर्शन म्हणून। आणि तुम्हाला एक तिकीटून व्ह्यू दाखवतो, छोटासा व्ह्यू आहे, काय जास्त मोठा नाही। आम्हाला फक्त एक नाईट घालवायची होती म्हणून आम्ही ती रूम घेतलेली। हा व्ह्यू आहे इथून, हॉटेल दर्शन आहे हॉटेलचं नाव आहे। हॉटेल चांगलं होतं तसं, म्हणजे एकच नाईट घालवायची, त्याच्यामुळे काय एवढं वाटलं नाही। इथे AC पण होता, पण AC काय आम्ही चालू केला नाही। तर आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट इथून निघतानाच, म्हणजे चेकआउट जेव्हा करीन ना तेव्हाच डायरेक्ट मोठं ब्लॉगच्या सेटअपवरती भेटेल। आणि तिथे जिथे गेले ना तिथूनच हायवे 5 मिनिटावरती, तिथूनच आम्ही लगेच निघणार आहोत। आणि वायदे असं बघा, तर तिथूनच आम्ही निघणार आहोत। मित्रांनो, मी आता निघालो आहे हॉटेलवरून आणि गाडीला पण कोल्ड स्टार्ट केला आहे। तर आता निघूयात। आता जायचं एक्झाम सेंटर होतं ना दिदीचं, तिथे जायचं आहे मला। तर आता तिथे जातो आहे, म्हणजे दिदीला तिथूनच पिक करीन। आणि तिथूनच हायवे जरा जवळ आहे ना, म्हणजे तिथून एक 5 मिनिटावरती आहे हायवे, पुणे बेंगलोर हायवे। आणि त्याच हायवेने आम्हाला घरात जायचं आहे, तर तिथूनच आम्ही जाऊ लगेच। म्हणजे कसं टाईम परत कोल्हापुरात यायची गरज नाही लागणार आम्हाला, असा विषय आहे। बाकी काय नाही, तर चला मित्रांनो निघूया, गाडी घेऊया वाटी। तर मित्रांनो आता निघतोय। हॉटेलला पूर्ण चेक केलं रूमवर निघताना, काय राहिलं नव्हतं रूमवरती। आता निघालो आहे मित्रांनो, आता जातो आहे। आणि मित्रांनो तुम्हाला आता मी डायरेक्ट इथेच भेटतो, दिदीचं ते हे आहे ना एक्झाम सेंटर, तिथे गेल्यावरतीच भेटतो। कारण की तिथे जाऊन मला थांबायला पण लागेल कदाचित। आत्ता 10:18 झाले आहेत, 10:30 तिचा पेपर संपणार आहे। तर तिथेच भेटतो तुम्हाला डायरेक्ट। माहिती रोडला धूळ बघा किती आहे। तर मित्रांनो मी आता निघालो इथून पण एक्झाम सेंटरवरून, आणि डायरेक्ट आता मी हायवेला लागले। आणि हायवेला नाश्ता करायचं प्लॅनिंग आहे, टोल आहे ना तिथे जरा दुकानं आहेत, तिथे नाश्ता करायचं प्लॅनिंग आहे। आता बघूया, 15 मिनटात जो आम्ही टोलच्या इथे हायवेला लागल्यानंतर, इथे गाडी पळवू शकत नाही। तर मित्रांनो भेटतो तुम्हाला डायरेक्ट हायवेला लागेन तेव्हाच। मित्रांनो मी हायवेला लागलो आता, आणि आता निघालो। आता बघू हायवेला पुढे काहीतरी खायचा विचार आहे, नाश्ता करायचा। कारण की सकाळी फक्त चहा प्यायला आहे तेवढाच, त्याच्यानंतर काय खाल्लेलं नाही। त्याच्यानंतर काय खाल्लं नाही मित्रांनो आम्ही पण, त्याच्यामुळे आता नाश्ता केला पाहिजे। तर आता तिथे थांबीन, तिथेच भेटेन किंवा तुम्हाला टोल गेटचे ते भेटेन मित्रांनो। मी आता फायनली मित्रांनो मी आता नाश्ता करून निघालो आहे कराडला। आणि आता नॉनस्टॉप जायचं प्लॅनिंग आहे आपल्या इथपर्यंत, कुंभारली घाटापर्यंत। आणि कुंभारली घाटाची तिथे जरा थांबतो, तुम्हाला तिथला व्ह्यू वगैरे दाखवतो। कारण की आता धुकं वगैरे पण नसेल, जरा क्लिअर दिसेल तुम्हाला, तर ते सगळं दाखवतो। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आणि जर आता पळवूया गाडी, 100च्या स्पीडने गेलं तरी गेलं पाहिजे, तर आपण लवकर पोचू। नाही तर या उन्हात करपडायला होईल। हायवे आपल्याला एक 12:30च्या आत सोडायचं आणि चांगल्या रोडला लागायचं आहे।
12:30 नंतर आपल्याला जी गरमी सुरू होईल ना, 12लाच सुरू, आता सुरू झाली आहे, जरा जाणवत आहे, चटके बसत आहेत अंगाला, पण जराशी कळ सोसायची. एकदा आत लागलो ना, पाटणच्या इकडे आत गेलो ना की काय एवढं टेन्शन नाही, कारण की साईडला नदी आहे, त्यामुळे एवढं काही गरम होणार नाही असं मला वाटतं आहे. पण आता बघूया, गेल्यावरती काहीतरी तुम्हाला अपडेट येतो. मित्रांनो, माझ्या जे पुढे टिगॉर चालते ना, टिगॉर, तिचं जे पेट्रोलचं असतं ना झाकण, ते ओपन आहे. तर आता तुम्हाला कधी भेटेल तर तेव्हा त्याला सांगायला लागेल, जेव्हा थांबवून जरा स्लो करून. आता बघूया तो कधी भेटतो. फायदा गाडीचा स्पीड 100च्या वरतीच आहे, बघा, बघू शकता तुम्ही. आणि आता कराडला पोचायला नाही म्हटलं तरी एक अर्धा तास लागेल अजून. फायनली मित्रांनो, मी आता कराडला पोचलो आहे. आणि हात आहेत ना, आता ते दुखायला लागलेत क्लच दाबून इथे. पाठी ट्रॅफिक होतं भरपूर. आता तसं क्लिअर आहे. गाडीची मित्रांनो आता चेन आहे ना, ती पण साफ करायला झाली आहे, पूर्ण चेन लूप करायची आहे. आणि बाय द वे आपल्याला पुढून लेफ्ट घ्यायचं आहे. Like shadows in the atmosphere, charting the stratosphere.
in hopes you chase away my fears. I'm on my own, you made it so, and now I'm chasing nightmares. I used to run with you through the great big leaves, laugh at you when you laugh at me. Hope for us because I believe the home was just you and me. I thought you were the one for me, that's why I give you everything. Held you close by the stormy seas, oh you meant the world to me. Oh you meant the world to me. Oh you meant the world to me. मित्रांनो, मला आता जस्ट आठवलं कालचा सीन आहे का, पटकन लक्षात आलं आहे सांगायचा. तो मी तुम्हाला एक सांगतो. मल्हारपेठेतला सीन आहे. मी म्हणजे काल येतानाचा कोल्हापुरात जातानाचा सीन आहे मल्हारपेठेतला. मी काल जात होतो आणि माझा स्पीड होता 75-80चा स्पीड होता माझा. म्हणजे आता या रोडला हायवे म्हटल्यावर 75-80 नॉर्मल स्पीड झाला. म्हणजे 75-80च्या स्पीडने जात होतो. तेवढ्यात ते काका होते ना एक, त्याचे म्हणजे जात होते ह्या पलीकडून ह्या रस्त्याकडून त्या साईडला जात होते आणि मी वरतून येत होतो. तर मला मी त्यांना जाऊन दिलं आणि पटकन ते मला बोलले, शिवी दिली मला त्यांनी. म्हणजे जेव्हा मी त्यांना म्हणजे माझ्या गाडीचा स्पीड होता मला माहिती होतं आणि मला वर ते काय बोलतात की माझी तब्येत बरी नाही, तुला काय कळतं का. आता मी त्यांना काय बोललो, काका तुमची तब्येत बरी नाही ते मला माहिती आहे काय, आणि तुम्ही लेन चेंज करताय म्हटल्यावर जरा तुम्ही थांबायला पाहिजे ना, गाडी येते म्हटल्यावर पुढून. तरी पण ते धावत लेन चेंज करतात आणि मला परत शिवी देतात. मग मी तशीच गाडी वळवली आणि त्यांना सांगितलं काय शिवी नका देऊ. आणि ते पण शिवी होती आईवरून, म्हणून मी जास्त करून गाडी लगेच वळवली. आईवरून असे काही कोणाला शिवी द्यायचं काही कारणच नव्हतं तिथे, तरी पण त्यांनी शिवी दिली. असा तो विषय होता. त्यानंतर पण तर काय नाही, ते सॉरी वगैरे बोलले, विषय झाला सगळा. तिथली पण लोकं सगळी माझ्याच बाजूनी होती, कारण माझी काही चुकीच नव्हती. मी काय बोललो पण नव्हतं त्यांना. तसे जस्ट गेले पुढे आणि मला शिवी देऊन गेले आणि मी पटकन ऐकली पण ती. तशीच गाडी वळवली पाठी मी. मला दीदी बोलती माझी बहीण की नको जाऊ दे सोड, आपण दुसऱ्याकडे. म्हटलं दुसऱ्याकडे असलो तरी काय आलं, शिवी देऊ कोण पण शिवी देऊन जायला आपण ऐकून घ्यायचं काय, ते ह्याला अर्थ नाही ना मित्रांनो. म्हणून मी थांबलो, गाडी फिरवली, त्यांना सांगितलं. म्हणजे मी शांततेत सांगितलं, काय असं एकदम रागात वगैरे काय बोललं त्यांना, तुम्हाला काय समजतं वगैरे असं काय नाही. जर का ते जास्त ह्याच्यात बोलले असेल तर आपण पण त्यांना तसं सांगितलं असतं. मग मित्रांनो काय ना, असा सीन होता, जस्ट आठवला म्हणून मी ते मला सांगितला. हे बघा मित्रांनो, हे असे लेन चेंज करतात ना एकदम आरामात. जसं आता हिला असं वाटतं की हिचाच रोड आहे, अशी लेन चेंज करते ही बाई. आणि वर असतात गाड्या चालवणाऱ्यांना शिवाय देतात, स्पीड होता, हे होता, ते होता. मित्रांनो मी आता लागलो आहे, तो खराब जो पॅसेज आहे ना त्या पॅसेजला लागलो आहे. पुढे बघू शकता तुम्ही, सगळा खराब आहे पॅसेज. आणि धूळ बघू शकता तुम्ही पुढे किती उडते ती. म्हटल्यावर ते हेल्मेट नसल्यावर माणसाची काय गत होईल तुम्ही जरा लक्षात घ्या. मित्रांनो जरा पळवले जोरे ह्यांच्या पाठी थांबून चालणार नाही, नाही तर आपल्याला अजून रंग होतील, असा विषय आहे. बाजू आहे कसे पाटण आहे. हो पाटणच आहे. पाटण अजून पुढे नाही म्हटलं तरी. हा तर अर्धा तासाचा पॅसेज आहे खराब तसं बघितलं तर. पण आता आपण जाऊ त्याच्यावरती डिपेंड आहे. पूर्ण कुंभारली घाटापर्यंत रोड खराब आहे, म्हणजे घाट चढायला जिथून सुरुवात होते ना त्याच्या जरा आधी. पुढे परत रोड सगळा चांगला आहे. पुढे मग सगळा रोड चांगलाच आहे मला घरापर्यंत जाईपर्यंत, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. फायनली मित्रांनो आता चांगल्या रस्त्याला लागलो आहे आणि आता कुंभारली घाटाला थोड्या वेळात सुरुवात होईल चढायला मी.
आणि चिपळूणात जाऊन आता जेवायचं प्लॅनिंग आहे आमचा, ठरलं आहे. आता बघू, पहिले सगळी चिपळूणातली जी कामं आहेत ना बारीक सारीक ती करायची आहेत, आणि मग जरा ज्वेलर्समध्ये पण काम आहे ते सगळं करायचं आहे. आणि मग नंतर मग हे दिदीला सावड्यात सोडीन आणि सावड्यातून तसंच वाहनमार्गे आलेल्या मार्गे परत घरात जाईन. तसाच. तर आता कुंभारली घाटाच्या मित्रांनो वरती मी थांबतो आणि तुम्हाला दाखवतो सीनवरचा वरतून. आणि मित्रांनो बाय द वे आत्ता इथे ना एवढं गार वाटतं ना, तसं म्हणजे बऱ्यापैकी कसं गार आहे. जेवढं हायवेला लागत होतं ना गरम, तेवढं नाही, नसं नॉर्मल टेम्परेचर आहे. असं आमची ते टेम्परेचर असतं, म्हणजे आमच्या गावात पण असतंच आहे टेम्परेचर नॉर्मल एकदम. जास्त गरम पण नाही, जास्त गार पण नाही, असं टेम्परेचर आहे. आणि बाय द वे सगळे डोंगर आहेत तुम्हाला दिसू शकतात पुढे. पावसात एक नंबर असेल मित्रांनो इकडे. पावसात आपण 100% येणार आहोत गणपतीत. आय गेस आता माझे 24-25 तारखेला पेपर लागलेत असं वाटतं. मित्र मला बोलला माझा, अजून आमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती काय मेसेज नाही आला की पेपर कधी आहेत ते, पण 24-25 तारीख असावी किंवा मे महिन्यातच असतील पेपर. तर मे महिन्यात आपण परत द्यायला लागेल कोल्हापुरात एकदाच यायला लागेल, कारण की 2 दिवस 2 पेपर असतील, 2 दिवस सलग असायला आता पाहिजे. आता 24-25 तारीख तरी आली आहे. आता बघूया काय ते, तारीख तरी 24-25 झाली, पण आता नक्की काय अजून कन्फर्म नाही, पण बघूया. मित्रांनो जरा इथं अळू घेतोय. अळू कसं आहे? अळू 10 ला 4 आहेत, 20 ला 4 आहेत. 10 ला 4, 20 ला 4. अरे कहना क्या चाहते हो? कसे देणार? 20 ला 4 करून देणार. फायनली मित्रांनो आम्ही कशेडी घाट चढलो आहे, आणि अजून चिपळूण 30 किलोमीटर आहे इथून. म्हणजे आता हा कुंभारली घाट उतरतो आहे मी. चढून झाला, चढायला काय एवढे टर्न आहेत, सगळं टर्न आहेत ना. जो मेन कुंभारली घाट आहे ना तो उतरतानाच आहे आणि चिपळूणातून चढताना आहे. कामं चालू आहे तिथे पण. इथे पण कामं चालू आहेत मित्रांनो सगळी. आणि इथून तुम्हाला एका ठिकाणी थांबून आता व्ह्यू दाखवतो मी. जरा चांगली अशा पॉईंट भेटू दे मला मित्रांनो. मी थांबतो तुमच्यासाठी खास. त्यासाठी आपलं एक काम करा मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी खास थांबणार आहे मी, नाही तर मला तसं हे घरात लवकरच पोचायचं आहे, पण खास तुमच्यासाठी थांबतो आहे. व्ह्यू एकदा चेक करा मित्रांनो तुम्ही. कुंभारली घाट चढताना पण मजा येते, उतरताना पण मजा येते, टर्न मारत. एका ठिकाणी थांबतो तर हे बघा म्हणजे तर इथे थांबतो, पुढे तुम्हाला दाखवतो जस्ट एक व्ह्यू. तर मित्रांनो असा सगळा इथला व्ह्यू आहे. हे बघा पूर्ण हे डोंगर आहेत सगळे. इथे पावसात भरपूर धबधबे पण असतात आणि पूर्ण धुकं पण असतं. त्याच्यामुळे इथं गाडी चालवता पण पावसात जरा सावकाश चालवायला लागते, असा विषय. बघू आता पावसात येणार पण तिथला आपल्याला व्ह्यू समजेलच. तर हा असा व्ह्यू आहे. तर चला तर मग मित्रांनो निघूया इथून पण आता. आणि डायरेक्ट तुम्हाला मी चिपळूणात गेल्यावरच भेटतो, नाही तर व्लॉग भरपूर मोठा होईल, मग बघायला पण कंटाळा येतो आपल्याला. ऑब्वियसली गोष्ट मला पण बघायला कंटाळा येतो. 1-2 तासाचे व्लॉग किंवा अर्ध्या तासाचा व्लॉग
मोठो ब्लॉग मी बघतो, मोठो ब्लॉग तर जस्ट स्किप आपण करत होतो. तसं नाही, भारीत भारी एक 15 ते 20 मिनटाचा ब्लॉग असावा माझ्या मते तरी. तर आता तुम्हाला डायरेक्ट चिपळूणात गेल्यावरच भेटतो मित्रांनो मी. फायनली मित्रांनो आता मी चिपळूणात पोचलो आहे आणि आता सरळ जातो आहे. जरा ते काम आहे बाजारात जरासं काम आहे ना मित्रांनो, ते करायचं आहे. ते झालं ना की मस्तपैकी हॉटेलला जेवणार. हॉटेलला जेवण झालं की गाडीत पेट्रोल भरीन, सावडात पेट्रोल भरीन गाडीत. पेट्रोल भरून मग तिथून लगेच दीदीला सोडीन. माझी बॅग घेईन, ज्या माझ्या प्रिंट आहेत ना अभ्यासाच्या, कॉलेजच्या प्रिंट वगैरे काढल्या त्या पण सगळ्या घेईन आणि तिथून लगेच निघीन. असा सगळा विषय आहे. आता बघू. फायदा आता मित्रांनो जरा चिपळूणातली सगळी कामं वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आता चिपळूणातून निघालो आहे मी आणि आता प्लॅनमध्ये जरा चेंज झाला आहे. दीदीला सावड्यात नाही सोडायचं आहे, दीदीला घरीच घेऊन जाते. घरी येते दीदी माझ्यासोबत ही. आणि उद्या परत मी चिपळूणात येणार आहे 4 व्हीलर घेऊन. तर तो पण ब्लॉग करणार आहे, तो पण आपल्या चॅनलवरती पडेल. तर आत्ता डायरेक्ट निघालो घरी. आता घरी जातो आहे. तर आता मित्रांनो पेट्रोल मार्गतामानात भरायचा विचार आहे, कारण की मार्गतामानापर्यंत गाडी एकदम आरामात जाईल. त्याच्यामुळे मार्गतामानात पेट्रोल भरणार. डायरेक्ट तुम्हाला भेटतो हायवेला पुढे, कारण की आता आम्ही बायपासने जातो आहे. म्हणजे आमचा चिपळूणासोबत आता आत काय आम्ही चिपळूणमध्ये मार्केटमध्ये नाही जाणार, आम्ही बाहेरूनच बाहेर पडणार बायपासने. ट्रॅफिक वगैरे भेटणार नाही मला चिपळूणात. तर मित्रांनो आम्ही ना आता इथे आमच्या जागेत जातो आहे. इथे पुढे ना आमची जागा आहे, ही बघा. पुढे आत टाकतोय. तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला जागा, जस्ट ओव्हरलुक. रस्त्यावरच आहे पूर्ण. आणि ते जांभळाचं झाड आहे ना बाय द वे, तर आम्ही त्याच्यासाठी उतरलो खास. जांभळं आहेत काय बघायला. दाखवतो तुम्हाला जराशी फिरून. ही सगळी आहे ना आमचीच जागा आहे. ह्या गेटपासून ते फूडपर्यंत 1 एकर आहे. 1 एकर. आणि हे जांभळाचं झाड आहे. जांभळं लागलेत भरपूर, पण काढू शकत नाही आपण, उंचावरती आहेत भरपूर मित्रांनो. बाहेर जरा भरपूरच झाड आहेत. सगळं साफ करायला झालं आहे मित्रांनो. एकदा करूया एकदा साफ, टाईम भेटेल तेव्हा. आता पप्पांना पण टाईम नाही आणि जागाही ओसाडच पडलेली असते. तर तिथं जरा जांभळं खातं वगैरे आणि मग नंतर तुम्हाला भेटतो पेट्रोल पंपाच्या इथे. तर मित्रांनो आता इथून आपल्याला जायचं आहे राईटला, जरा पेट्रोल भरायचं आहे. टाकी परत फुल करायची आहे. वा, काका फुल करा, फुल.
वड वड त्याचा पुढे गेला म्हणतो मग भरा जरासं ती जाळी आहे ना जाळी तिथपर्यंत भरा भरा जरासं फायनली मित्रांनो मी घरात पोचलो आहे म्हणजे आता पोचीन फायनली we reach our destination guys